नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी दीपक सरनोबत आणि लाईट हाऊस यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे इंग्रजी ग्रामरमधील एक महत्त्वाचं युनिट पाहणार आहोत. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं बनवायचं आणि सेंटेन्स बनवत असताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्यायच्या यांच्यावरती आपण चर्चा करूया. जसं वाक्य येईल त्या पद्धतीने आपण मुद्दे घेऊया. आता पहिलं वाक्य आहे, आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात आपण 2 शब्दांनी करतो. लक्षात घ्या, हा मुद्दा विसरायचा नाही. एक तर हाऊ न आणि दुसरं व्हॉटनं. आता जेव्हा आपण सब्जेक्ट आणि जे काही हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर जर आर्टिकल अ आणि ॲनचा वापर केला गेला असेल तर वाक्याची सुरुवात आपण व्हॉटनं करायची आणि कोणतंही आर्टिकल नसेल सहाय्यकारी क्रियापदानंतर तर आपण वाक्याची सुरुवात हाऊनं करायची. आता यामध्ये व्हेरी हा शब्द वापरला आहे. व्हेरी असेल, एक्स्ट्रीमली असेल, ग्रेट असेल याच्यासारखे शब्द आपल्याला काढून टाकायचे आहेत. मग आता वाक्याची सुरुवात आर्टिकल कोणतंच नाही आहे त्यामुळं आपण हाऊनं करायची. व्हेरी काढून टाकलं, त्याच्यानंतर शब्द आपणाला लिहायचा हाऊ सरप्राईज्ड आणि शेवटी सब्जेक्ट नाऊन असेल प्रोनाऊन असेल ते लिहायचं आणि हेल्पिंग वर्ब लिहिल्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आणि साहजिकच आपणाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवत असताना हाऊ सरप्राईज्ड आय वॉज अशा पद्धतीचं सेंटेन्स मिळेल. नंबर 2चं, द गार्डन इज एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. आता साहजिकच या देखील वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर आर्टिकल नाही आहे, यांचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे वाक्याची सुरुवात पुन्हा हाऊनं करायची. एक्स्ट्रीमली हा वर्ड काढून टाकायचा. हाऊ ब्युटिफुल द गार्डन इज एक्सक्लेमेटरी मार्क. जे 2 वाक्यावरून तुम्हाला साहजिकच हाऊचा वापर आणि कशा पद्धतीनं व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली नंतरचा वापर लिहून सब्जेक्ट आणि वर्ब लिहायचा आहे हे लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आपण आर्टिकल असणारे घेऊया. श्वेता इज अ व्हेरी चार्मिंग गर्ल. आता इज नंतर आपणाला अचा वापर केला गेलेला आहे. याचा अर्थ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवत असताना आपणाला वाक्याची सुरुवात व्हॉटनं करायची आहे. व्हेरी तर काढून टाकायचंच आहे पण उरलेला भाग जो आहे म्हणजे आर्टिकल आणि चार्मिंग गर्ल हे त्याच्यानंतर वापरायचं. व्हॉट अ चार्मिंग गर्ल श्वेता इज आणि एक्सक्लेमेटरी मार्क. याचा अर्थ हे व्हॉटनं सुरू होणारं वाक्य का सुरू झाले हे तुम्हाला लक्षात यायला हवं. पुन्हा एकदा याच पद्धतीचं सेंटेन्स पाहूया. इट वॉज अ ग्रेट टेम्पल. आता पुन्हा आपणाला जसं व्हेरी काढून टाकलं आपण रिमूव्ह केलं, एक्स्ट्रीमली रिमूव्ह केलं, त्याच पद्धतीनं ग्रेट देखील रिमूव्ह करायचं आहे. वॉज नंतर आर्टिकल आलेलं आहे आणि त्यामुळं व्हॉट अ टेम्पल इट वॉज अशा पद्धतीचं सेंटेन्स आपणाला बनवावं लागेल. व्हॉट अ टेम्पल इट वॉज. आणि शेवटचं वाक्य, माय फ्रेंड इज एक्स्ट्रीमली पुअर. आता आपण व्हेरी, एक्स्ट्रीमली, ग्रेट या सारखे शब्द काढून टाकलेत. आता माय फ्रेंड इज नंतर कोणतंही आर्टिकल आलेलं नाही आणि म्हणून आपणाला वाक्याची सुरुवात व्हॉटनं नाही तर हाऊनं करायची आहे. एक्स्ट्रीमली रिमूव्ह केल्यानंतर पुढे पुअर हा शब्द राहतोय. हाऊ पुअर, सब्जेक्ट आहे माय, फ्रेंड आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे इज. हे लिहिल्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आहे, उद्गारार्थी चिन्ह, आणि म्हणून हाऊ पुअर माय फ्रेंड इज अशा पद्धतीचं सेंटेन्स. त्यामुळं अगदी स्टेटमेंटपासून असर्टिव्ह सेंटेन्सपासून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवणं किंवा एक्सक्लेमेटरीपासून तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवता येणं गरजेचं आहे. ते बनवता यायला हवं. म्हणजे आपण जो आता उत्तराचा भाग पाहिला आहे तो जरी प्रश्न म्हणून आला आणि आत्ताचा प्रश्न तुम्हाला उत्तर म्हणून लिहिता यायला हवं. 2 वाक्य एकमेकांच्यावरती डिपेंड आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवत असताना हाऊ आणि व्हॉटचा वापर करायचा आहे.
आणि तो कोणत्या पद्धतीनं कोणत्या सिच्युएशनमध्ये करायचा आहे हे देखील आपण समजून घेतलेलं आहे. अतिशय साधं आणि सुटसुटीत, फक्त आपणाला काही बाबी आणि त्यांचं नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान, ते नॉलेज आपल्याजवळ असेल तर नक्कीच कोणत्याही वाक्यावरून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपणाला बनवता येणं सहज सहज सोपं आहे, सहज शक्य आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं तरी काही हरकत नाही, प्लीज करा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.